दरम्यान अंगारकीच्या निमित्ताने गणेश भक्त सध्या बाप्पाच्या दरबारामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। गणेशोत्सवाच्या आधीची अंगारकी चतुर्थी आज आहे आणि याच अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। याच पार्श्वभूमीवरती आता सध्या गणेश भक्त जे आहेत ते आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावतात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया याचा एक जयघोष सुद्धा बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये आता दणाणतो। अतिशय प्रसन्न असं दृश्य प्रत्येक गणपती मंदिरामध्ये सध्या आता आपल्याला पाहायला मिळतंय। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज असणाऱ्या अंगारकी चतुर्थीला सध्या विशेष महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, तू आता ज्या गणपती मंदिरामध्ये आहेस तिथलं आता वातावरण कसं आहे आणि भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? सिद्धेश, अतिशय भक्तिमय असं वातावरण आहे। आज जे ते अंगारकी संकष्टी आणि मी सध्या सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी आहे। दादर येथे प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिरात जे ते भक्तगणांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जे ते गर्दी आहे, कारण आज जे ते तब्बल 21 वर्षानंतर असा योग आला आहे जो श्रावणात अंगारकी संकष्टी आला आणि यापूर्वीही असं 2005 मध्ये झालं होतं आणि यासाठी जे ते मोठ्या प्रमाणात जे ते सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे जे ती सुखसुविधा आणि जे ती तयारी करण्यात आली आहे। त्याबरोबर आपल्यावर बोलण्यासाठी मंदिराचे ट्रस्टी आहेत। लोंढे सर, काय सांगाल, आज या ठिकाणी अंगारकी संकष्टी निमित्त मंदिरात काय काय तयारी करण्यात आली आहे? श्री सिद्धिविनायक मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आहे आणि प्रतिदिन 50,000 लोक, 40 ते 50,000 लोक भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। पण आज अंगार संकष्ट चतुर्थी आहे, मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे 1 महिन्यापासून हे व्यवस्थापन माननीय अध्यक्ष असतील आमचे सदा सरवणकर, कोशकजी त्रिपाठीजी, आम्ही सर्व विश्वस्त मंडळी, प्रशासन गेली 1 महिना ही पूर्ण तयारी सुरू आहे। कारण आमचा अंदाज आहे की ही वर्षातली ही सगळ्यात मोठी अंगारक असल्यामुळे, एकच असल्यामुळे 5 ते 6 लाख लोक दिवसभरात श्री सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी येणार आहेत। आपण पाहिलं असेल इथं मुख्य इमारत समोर गाभारा आहे, हे रांगेमध्ये भक्त दर्शन घेत आहेत। ह्याच्या मागे जो रवींद्र नाट्य मंदिराचा परिसर आहे किंवा या बाजूचा परिसर आहे, रिद्धी सिद्धी प्रवेशद्वार आहेत, जवळजवळ 10,000 लोक भक्त रांगेत उभे राहतील असा भव्य दिव्य मंडप गेल्या महिनाभरापासून सुरू होता, तो आता निर्माण झालेला आहे। भक्त त्या रांगेत आलेले आहेत। महिलांसाठी वेगळी रांग आहे, पुरुषांसाठी वेगळी रांग आहे, दिव्यांगांसाठी वेगळी रांग आहे, ज्येष्ठांसाठी वेगळी रांग आहे, जे नवजात शिशु आहेत, लहान बालक आहेत त्यांना घेऊन येण्यासाठी त्यांच्या पालकांची वेगळी रांग आहे। अशा प्रकारे सुयोग्य व्यवस्थापन मंदिर प्रशासनाने समितीने केलेलं आहे, जेणेकरून दुरून येणाऱ्या भक्तांना कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या दर्शनामध्ये बाधा येणार नाही, विघ्न येणार नाही, ही सर्व प्रकारची काळजी माननीय विश्वस्त समितीने प्रशासनाने घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात 400-500 पोलीस बल या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात आहे। आमचे कर्मचारी सुरक्षक ते तैनात आहेत। वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि बापू असतील किंवा वेगवेगळ्या संस्था, स्वयंसेवी संस्था या स्वतःहून नेहमी पुढे येतात आणि त्याही त्यामुळे महेंद्र, आता आपण पाहतोय की प्रत्येक गणपती मंदिरामध्ये सध्या आता आनंदाचं भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। मंदिराला सुद्धा आकर्षक फुलांची सजावट सुद्धा यावेळी करण्यात आली आणि अतिशय भक्तिमय वातावरण या गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळतंय। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहिती।